हा राज्य शासन मार्फत करण्याचा निर्णय आणि त्या संबंधित कारवाई करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज दिलेले आहेत। वैभववाडी कोल्हापूर जो रेल्वे मार्ग आहे, ज्याच्यामुळे असंख्य महत्वाची विकासाची दालनं उघडणार आहेत। प्रामुख्याने कृषी व मत्स्य उत्पादनाच्या वाहतुकीला चालना, पर्यटन आणि व्यापारामध्ये वाढ, पूर व भूसंकलनाच्या काळातील पर्यायी सुविधा, दळणवळणाचे मार्ग, दोन्ही विभागांच्या संतुलित सामाजिक व आर्थिक विकास या सगळ्याची दालनं या एका निर्णयामुळे उघडणार आहेत। याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत। या एका निर्णयामुळे महाराष्ट्र आणि आमचं कोकण आर्थिक विकासाच्या दिशेने अतिशय गतिमान पद्धतीने आमची वाटचाल सुरू होणार आहे। या निर्णयासंबंधित रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार सन्मान्य नारायण राणे साहेब यांनी या संबंधित वारंवार राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा ते करत होते। त्यांच्याही या निर्णयामध्ये आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि म्हणून आज जो आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग हा राज्य शासनामार्फत करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्याचा मी बंदर विकास मंत्री म्हणून, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून स्वागत करतो। या एका निर्णयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी आमच्या तरुण तरुणींसाठी तयार होणार आहे। मनी ऑर्डर संस्कृती जी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कोकणामध्ये वर्षानुवर्ष सुरू होती, म्हणजे आमच्या कोकणातले तरुण हे मुंबई, पुणे, नाशिककडे जे जायचे नोकरीसाठी, धंद्यासाठी, व्यवसायासाठी, या अशा निर्णयामुळे ते परत एकदा आपल्या मूळ गावात, मूळ जिल्ह्यात रोजगाराच्या दृष्टिकोनातून परत एकदा परतीचा प्रवास करण्यासाठी निश्चित पद्धतीने सुरू करतील असा माझा ठाम विश्वास आहे। म्हणून परत एकदा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या महायुतीच्या सरकारचा मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। आता सुरू होणार आहे, आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि आता टप्प्याटप्प्याने जेवढा लवकर होईल तेवढा लवकर हे काम पूर्ण होईल। आमचा प्रयत्न आहे फार कमी काळात, टाइम बाउंड काळातच या पूर्ण प्रक्रिया ही पूर्ण होईल, जेणेकरून व्यापार, उद्योग, धंदे, नोकरी या सगळ्या बाबतीमध्ये आमचं कोकण अग्रेसर राहील। आमच्या सिंधुदुर्गात कधी आव्हान ठरलेलं नाही। N66 हायवे जो मुंबई गोवाचा हायवे आहे, त्याला बघा 99.9% आमच्या सिंधुदुर्गामध्ये पूर्ण झालेला आहे। कुठलंही आव्हान असेल पण सिंधुदुर्गाची जनता ही विकासाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक मानसिकता ठेवणारी आहे, कोकणातली जनता आहे। म्हणून कितीही अडचणी आल्या तरी हा प्रकल्प आम्ही वेळेत पूर्ण करू। नक्कीच गेम चेंजर ठरणार आहे, कारण का या एका रेल्वे मार्गामुळे मोठ्या प्रमाणात उद्या आंबा, काजू, दूध उत्पादन सगळ्या बाबतीचे दालनं उघडे होणार आहे। जयगड बंदर असो, रेडी बंदर असो, असंख्य ही जी विकासाची दालनं, विकासाचे महामार्ग, विकासाचे रेल्वे मार्ग याच्या बाबतीमध्ये आपण आजपर्यंत चर्चा करत होतो, आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होतो, पण आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आणि या बाबतीमध्ये पहिलं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे। नक्की मिळेल आता रोजगार। आता रेल्वे मार्ग जेव्हा सुरू होतात तेव्हा दळणवळण सुरू होतं, आंबा, काजू, मत्स्य व्यवसाय या सगळ्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटे।
आणि निश्चित पद्धतीने सरकारला पण त्या बाबतीत उत्पादन म्हणजे त्याचं उत्पादन वाढतं किंवा महसूल भेटतं. थँक्यू.